राशीनुसार पत्नी किंवा प्रियसी किती रागीट आहे हे जाणून घ्या। नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। राशी तुमच्या व्यक्तिमत्वावर आणि स्वभावावर परिणाम करतात। जर तुम्ही लग्न करणार असाल तर तुम्ही तुमच्या भावी पत्नी किंवा प्रेयसीचा स्वभाव त्यांच्या राशीवरून सहजपणे ओळखू शकाल। ज्यांचे लग्न झाले आहे त्यांनी खात्री करून घ्यायला हरकत नाही। मेष रास, या राशीच्या महिलांना सहसा राग येत नाही, पण जेव्हा त्यांना राग येतो तेव्हा त्या खूपच चिडतात। वृषभ रास, या राशीच्या महिलांना खूप राग येतो, पण त्यांना त्यांचा राग कसा नियंत्रित करायचा हे माहितीच नसतं। मिथुन रास, या राशीच्या महिला छोट्या छोट्या गोष्टींवरून रागवतात आणि सहजासहजी या राशीच्या महिला तडजोड करत नाहीत। कर्क रास, या राशीच्या महिलांना राग येतो, पण त्या खूपच हुशार असतात, म्हणूनच लोक त्यांच्या रागाची कदर करतात, कारण त्या विनाकारण कधीही रागवत नाहीत। सिंह रास, या राशीच्या महिलांना स्वातंत्र्य आवडते आणि त्यांना राणीसारखे जगणे देखील आवडते, म्हणूनच त्यांना राग खूप तीव्र असतो आणि कोणीही त्यांना रोखू शकत नाही। कन्या रास, अशा महिला खूप साध्या असतात, म्हणून त्या आपला राग कुणावरही व्यक्त करत नाहीत, तर तो स्वतःमध्येच तो राग दाबून ठेवतात, जे त्यांच्या आरोग्यासाठी कधीच चांगलं नसतं। तुळ रास, अशा महिला खूप संतुलित असतात, त्यांना राग कसा काढायचा आणि राग कसा सहन करायचा या दोन्ही गोष्टी माहिती असते, म्हणूनच त्या खूप चांगल्या जीवनसाथी असल्याचे देखील सिद्ध होतात। वृश्चिक रास, या राशीच्या महिला खूप अहंकारी असतात, म्हणूनच त्या खूप रागावल्या देखील असतात आणि त्यांचा राग सहजासहजी देखील कमी होत नाही। धनुरास, या राशीच्या महिला संधी पाहून रागराग करत असतात, त्यांना फक्त तिथेच राग येतो जिथे त्यांचा राग सहन करणारे त्यांना त्यांच्या नजरेसमोर लोक दिसतात। मकर रास, या राशीच्या महिला खूपच चिडचिड्या असतात आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून नेहमीच रागवत असतात। कुंभ रास, या राशीच्या महिला अनेकदा स्वतःमधील राग दाबून ठेवतात आणि बाहेरून साधे दिसण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे अशा महिलांना समजून घेणे थोडे कठीण असतं, कारण लोकांना हे समजत नाही की त्यांना कधी वाईट वाटते आणि कधी नाही। मीन रास, या राशीच्या महिलांना सहसा अजिबातच राग येत नाही, त्या शांत स्वभावाच्या असतात, पण जर त्यांना चुकून राग आला तर तो भयानक असतो आणि क्षणिक देखील असतो। पत्रिकेमधील अन्य शुभाशुभ योगांमुळे वरील फलदेशा चांगला आणि वाईट असा देखील फरक पडू शकतो। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।